नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर्स ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। न्यू जॉब वॅकन्सी रिलेटेड आणि त्याबद्दल सर्व माहिती ह्या चॅनलवरती भेटेल, तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा। तर मित्रांनो, DSSB म्हणजे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डद्वारे न्यू रिक्रुटमेंट निघाली आहे। टोटल 2119 वॅकन्सी आहेत। ऑनलाइन फॉर्म हे 8 जुलै 2025 ला स्टार्ट होणार आहेत आणि 7 ऑगस्ट 2025 ही लास्ट डेट असणार आहे आणि ह्या रिक्रुटमेंटसाठी ऑल इंडिया कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकता। त्यानंतर तुम्ही इथे पोस्ट आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सी पाहू शकता। इथे मलेरिया इन्स्पेक्टरमध्ये अनरिझर्वसाठी 18, त्याच्यानंतर OBC साठी 9, SC साठी 5, ST साठी 2 आणि EWS साठी 3 असे टोटल 37 वॅकन्सी आहेत आणि बाकीचे सर्व वॅकन्सी तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अनरिझर्वमध्ये 892, OBC मध्ये 558, त्याच्यानंतर SC मध्ये 312, ST मध्ये 148, EWS मध्ये 209, टोटल असे 2119 वॅकन्सी आहेत। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पोस्ट, त्यानंतर त्या पोस्टची टोटल वॅकन्सी, त्यानंतर कॅटेगरी वाईज वॅकन्सी आणि क्वालिफिकेशन काय पाहिजे ते दिलेले आहे। त्यानंतर पोस्टनुसार पे स्केल पण दिलेले आहे। इथे तुम्ही पाहू शकता मलेरिया इन्स्पेक्टरसाठी कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे। अनरिझर्वसाठी 18, OBC साठी 9, SC साठी 5, ST साठी 2, EWS साठी 3, टोटल असे 37 वॅकन्सी आहेत। त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहू शकता मॅट्रिक विथ सायन्स सब्जेक्ट फ्रॉम ए रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और बोर्ड, सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा और मलेरिया इन्स्पेक्टर कोर्स फ्रॉम ए रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन। त्यानंतर 3 इयर्स एक्सपिरियन्स इन मॉस्किटो कंट्रोल फील्ड वर्क। त्यानंतर तुम्ही इथे खाली पे स्केल पाहू शकता 35,400 ते 1,12,400 पे स्केल आहे। त्यानंतर बाकीचे सर्व पोस्टचे डिटेल्स ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता आणि ह्या रिक्रुटमेंटसाठी तुम्हाला ऑनलाइन अप्लाय करावं लागेल। ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी ही वेबसाईट लागणार आहे, तुम्ही इथे पाहू शकता। त्यानंतर ॲप्लिकेशन फी ही जनरलसाठी 100 रुपये आहे आणि वुमन, SC, ST, PWBD साठी कोणतीही फी नाही आहे आणि फी ही ऑनलाईनद्वारेच भरायची आहे। त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस पाहूया। इथे रायटन एक्झामिनेशन असणार आहे, Tier 1 आणि Tier 2 असे 2 एक्झाम असणार आहे। त्याच्यानंतर स्किल टेस्ट, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट असणार आहे। एक्झाम्पल जेल वॉर्डर पोस्टसाठी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट असणार आहे आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यानंतर आपल्याला पोस्ट वाईज सिलेबस असणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता जनरल पोस्टसाठी टोटल 200 क्वेश्चन्स असणार आहे 200 मार्कासाठी आणि त्याच्यानंतर आपण सिलेबस पाहूया। जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग एबिलिटी, त्याच्यानंतर अरिथमॅटिकल न्यूमेरिकल एबिलिटी, त्याच्यानंतर टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेज अँड कॉम्प्रेहेन्शन, त्याच्यानंतर टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेहेन्शन असं सिलेबस असणार आहे। त्यानंतर तुम्ही दुसऱ्या पोस्टसाठी सिलेबस आणि क्वेश्चन्स पाहू शकता किंवा व्हिडिओ स्टॉप करून त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। त्यानंतर आपण एजबद्दल पाहूया। एज लिमिट ही 30/11/2024 पासून काउंट होणार आहे आणि त्यानंतर आपण पोस्ट वाईज एज पाहूया। जेल वॉर्डर, लॅब टेक्निशियन, मलेरिया इन्स्पेक्टर आणि फार्मासिस्ट ह्या 4 पोस्टसाठी 18 ते 27 एज असणार आहे। त्याच्यानंतर टीचर पोस्टसाठी 18 ते 30 वय असणार आहे आणि त्याच्यानंतर आयुर्वेदिक फार्मासिस्टसाठी 18 ते 32 वय असणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला एज रिलॅक्सेशन देखील असणार आहे। इथे तुम्ही एज रिलॅक्सेशन पाहू शकता। SC ST ग्रुप B आणि C साठी 5 वर्ष, त्याच्यानंतर OBC ग्रुप B आणि C साठी 3 वर्ष, त्याच्यानंतर PWBD ग्रुप B आणि C साठी 10 वर्ष, त्याच्यानंतर PWBD SC ST ग्रुप B आणि C साठी 15 वर्ष, त्याच्यानंतर PWBD OBC ग्रुप B आणि C साठी 13 वर्ष। तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा।